कंटिन्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण जी MPSW ची सिरीज घेतोय याच्यामध्ये आज आपण दुसरा आजार कव्हर करतोय, हत्ती रोग. लिम्फॅटिक फायलेरियसिस म्हणतात. याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे यापूर्वी सुद्धा, त्यामुळे याचं महत्व आहे. कुठलाही आजार घ्यायचा असेल तर कशामुळे होतो, तर त्याचा कारक घटक, दुसरा असतो त्याचा होस्ट. तर हत्तीपायामध्ये जर पाहिलं तर याचा कारक घटक आहे उचेरिया बँकॉप्टी. भारतामध्ये मुख्यतः 99% उचेरिया बँकॉप्टीमुळेच हा आजार होतो. दुसरा जर घटक म्हणलं तर हा आहे ब्रुजिया मलाई. ब्रुजिया मलाई मध्ये जर पाहिलं तर केरळमधले 3 जिल्हे आणि ओडिशा मधला काही एक दोन जिल्हा या ठिकाणी स्थानिक पातळीवर हा आजार दिसून येतो. नंतर पहा याचा व्हेक्टर कोणता आहे. आजाराचा व्हेक्टर जर पाहिला फायलेरियाचा तर हा क्युलेक्स जातीची मादी. परीक्षेमध्ये इन्क्युबेशन पिरियडवर पण प्रश्न असतो. आता इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेल की पॅरासाइटने शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षणे दिसण्यापर्यंतचा कार्यकाल म्हणजे इन्क्युबेशन पिरियड. हा असतो 8 महिने ते 16 महिने, म्हणजे खूप मोठा इन्क्युबेशन पिरियड आहे. आपण जर पाहिलं बाकीचं जीवाणूजन्य आजारामध्ये टायफॉइड सारखा जर असला काही तासात म्हणजे 2 तास ते 5 तासापर्यंत इन्क्युबेशन पिरियड आहे. आणि फायलेरियाचा 8 महिने म्हणजे विचार करा, शरीरात प्रवेश केल्यानंतर खूप दिवस कळत नाही की हा आजार आपल्याला झाला म्हणून. नंतर पिरियडिसिटी असते. पिरियडिसिटीवर एक प्रश्न आहे, PYQ झालेला आहे की पिरियडिसिटी हे दर्शवतात कसे, म्हणजे हे जंतू आहेत ना, मायक्रो फायलेरियाचे जे जंतू आहेत हे रात्री 10 ते रात्री 2च्या दरम्यान पेरिफेरल ब्लड मध्ये येतात, म्हणजे बाहेरच्या रक्तात येतात. त्याचं कारण असं आहे की डास चावण्याची संभावना रात्री असते, त्यामुळं पिरियडिसिटी हे जंतू दाखवतात. तर त्यांना म्हणतात मायक्रो फायलेरिया. त्यानंतर पहा आपल्याला 10 मिनिटाच्या आतमध्ये हा व्हिडिओ संपवायचा आहे, थोडंसं स्पीडमध्ये घेऊ. राष्ट्रीय हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रम भारतानं 2027 पर्यंत लक्ष ठेवलंय की हत्ती रोगाचं निर्मूलन करायचं. आणि जागतिक लक्ष कोणत्या वर्षापर्यंत आहे तर 2030 पर्यंत. जगाच्या लक्षापेक्षा आपलं 3 वर्ष आधी लक्ष ठेवलेलं आहे. त्यासाठी आपण काय करतोय, MDA म्हणजे मास ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन वापरतोय. वर्षातून एकदा संपूर्ण लोकसंख्येला आपण काय करतो, याच्या अंतर्गत अल्बेंडाझॉल सारख्या गोळ्याची वाटप करतो. नंतर MMDP रुग्ण व्यवस्थापन आणि अपंगत्व प्रतिबंध, याच्यावरती प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. ट्रिपल ड्रग थेरपी, यापूर्वी आहे ना प्रायमरी स्टेजला डबल ड्रग थेरपी वापरतात. DEC आणि अल्बेंडाझॉलच्याच गोळ्या दिल्या जात होत्या. जर मायक्रोफायलेरिया असतील तर आता आयव्हरमेक्टिन सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलंय. जंतरोधक ही जी गोळी अल्बेंडाझॉल शाळेच्या तपासणीमध्येही दिल्या जाते. नंतर पर्यवेक्षकांची कर्तव्य दाखवलेली आहेत आपल्याला. आरोग्य सेवक किंवा आरोग्य पर्यवेक्षक झाले तुम्ही आणि तुम्हाला जर फायलेरिया बहुल जिथं आजार दिसतो त्या ठिकाणी जर नियुक्ती मिळाली तर तुम्हाला काय करावं लागेल, फायलेरियाचे जीवाणू कधी दिसतात, पॅरासाइट कधी दिसतात, 10 ते रात्री 2च्या दरम्यान. मग त्यामुळे आपल्याला ब्लड सॅम्पल घ्यायचे असतील तर कधी घ्यावं लागतील, रात्री घ्यावं लागतील. दिवसा घेतले तर ते आतमध्ये निघून जातात पेरिफेरल ब्लड मध्ये, दिवसा ते दिसत नाही. नंतर एक लांबा सर्वे असतो, म्हणजे दरवर्षी काय करायचं, नवीन रुग्णाचा शोध घ्यायचा आणि त्यांची नोंद करायची. औषध प्रशासनामध्ये आपण पाहिलं आयव्हरमेक्टिन, DEC आणि अल्बेंडाझॉल किंवा DEC आणि अल्बेंडाझॉल हे औषध कधी द्यायचे, तर हे जेवणानंतरच हे औषध घेतले गेले पाहिजे, जेवणापूर्वी हे औषध घेता येत नाही. त्यानंतर आणखी एक गोष्ट असते की हे औषध कोणाला देऊ नये, तर 2 वर्षाच्या आतील
यांना हे औषध द्यायचं नाही किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यायचं. नंतर पहा आरोग्य निरीक्षक आणि हेल्थ सुपरवायझरचं आपण जे पाहतोय, तर यांचं काय जॉब प्रोफाईल असू शकतं किंवा यांचं काम काय? मायक्रो प्लॅनिंग करणं, औषधाचं कसं वाटप होतंय त्याचा रूट मॅप तयार करणं. MPW विचारणार नाही, थोडं हेल्थ सुपरवायझर हाय लेवलचं आहे. आरोग्य सेवकांनी भरलेला P1 आणि P2 फॉर्म आहे. याचं आपल्याला काही फारसं महत्वाचं नाही. हा प्रश्न महत्वाचा आहे आपल्यासाठी. बाय सेल्स इंडेक्स कशासाठी असतो? तर डासाची घनतेची तपासणी करण्यासाठी. हा प्रश्न तयार होईल. डासाची घनतेची तपासणी करण्यासाठी कुठला सर्वे वापरतात? तर बी सेल्स इंडेक्स वापरतात. ग्रामपंचायत आणि शाळेशी संपर्क साधून जनजागृती मोहीम राबवतात. 10 फेब्रुवारीला आणि 10 ऑगस्टला, वर्षातून 2 वेळा. शाळेमध्ये अल्बेंडाझॉलच्या गोळ्या वाटतात शाळकरी मुलांना. त्याच्यावर काही क्वेश्चन तयार होऊ शकतो. हत्ती रोगावर उपचार काय असेल? तर आपल्याला माहिती आहे आयव्हरमेक्टिन, DEC आणि ABZ म्हणजे अल्बेंडाझॉल. नंतर हायड्रोसिल काय असते? जो आपण लिम्फॅटिक फायलेरिया म्हणतो, तर याच्यामध्ये पॅरासाइटने शरीरात प्रवेश केल्यानंतर किंवा त्याचा संसर्ग झाल्यामुळं पुरुषाच्या टेस्टिसला सूज येते, त्याच्यामध्ये लसिकाद्रव्य साचलं जातं, त्याला म्हणतात हायड्रोसिल. आता हायड्रोसिलवर यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे, याच्यावर फक्त एकच ऑप्शन आहे, ऑपरेशन करावं लागतं. टॅब्लेटने ते कव्हर होणार नाही, ऑपरेशन. नंतर हेच फायलेरियाचा जर पाहिला तर स्त्रियांमध्ये ब्रेस्टमध्ये सूज आढळून येते. अंडकोशात लसिकाद्रव्य साचल्यामुळे आलेली सूज याला काय म्हणतात? हायड्रोसिल म्हणतात. नंतर पहा फायलेरियल डान्स साईन म्हणजे नेमकं काय? फायलेरियल डान्स साईन जर म्हटलं तर अल्ट्रासाऊंड मध्ये जिवंत जंतूच्या हालचाली दिसतात, त्याला म्हणतात डान्स साईन. डोस किती वर्षाच्या आतील मुलांना देऊ नये? आपण हा प्रश्न आधीच करू गेला की 2 वर्षाच्या आतील मुलांना देऊ नये. हत्ती रोगाची जंतू शोधण्यासाठी रक्ताची थिक स्मिअर जाड चाचणी केली जाते. हा प्रश्न MCQ होऊ शकतो, पाहून घ्या. ICT इम्युनो क्रोमॅटोग्राफिक टेस्ट ही चाचणी दिवसा सुद्धा रक्तातील जंतू शोधण्यासाठी वापरता येते. आता आपल्याला काय होतं की पिरियडिसिटी दाखवतो म्हणजे रात्री 10 ते 2च्या दरम्यान हे जंतू बाहेर येतात. पण जर दिवसा जर शोधायची असेल तर ही क्रोमॅटोग्राफिक टेस्ट केली जाते. हायड्रोसिलवर उपचार शस्त्रक्रिया. नंतर हत्ती रोगामुळे मृत्यू होत नाही पण अपंगत्व आणि सामाजिक कलंक येतो. त्यानंतर नॅशनल प्रोग्राम फॉर एलिमिनेशन ऑफ लिम्फॅटिक फायलेरियासिस हा 2004 ला सुरू केलाय. तरी पण एकदा तुम्ही स्वतः चेक करून घ्या. हत्ती रोगाचा प्रसार कसा होतो पहा. हा जो पॅरासाइट आहे हा गोलकृमी, हा मच्छराच्या हा पॅरासाइट मच्छराच्या माध्यमातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. क्युलेक्स डासाची मादी इथं दाखवली. त्यानंतर बॉडीमध्ये प्रवेश झालाय. नंतर याच्यामुळं ह्या ज्या लसिका ग्रंथी आहेत यांना सूज आली किंवा बाधित झाल्या. आपलं ही जी PPT ही आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती आपण अपलोड करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला विचारू शकता. थँक्यू. किती मिनिटात झालं?